कन्या व्हावी असं ज्याला वाटत असेल त्यांनी 50,000 कमळ शिवलिंगावरती व्हावे, पण महत्वाची गोष्ट ही आहे, कन्या व्हावी असं कुणालाच वाटत नाही. हा सर्वात महत्वाचा प्रश्न. प्रत्येकाला मला पुत्र व्हावा, मला पुत्र व्हावा. ज्या दिवशी मुलीचा जन्म घरात होतो ना, त्या दिवशी फारसा कुणाला आनंद होत नाही, पण ज्या दिवशी घरात मुलाचा जन्म होतो त्या दिवशी दवंडी पिटल्या जाते, त्या दिवशी पेढे वाटल्या जातात. आम्हाला आज पुत्र हवा आहे, आज आम्हाला कन्या नकोय, आज आम्हाला आई हवी आहे, कौतुक करून घ्यायला मावशी हवी आहे, लाड पुरवायला आजी हवी आहे, प्रेम करायला आत्या हवी आहे, काही हट्ट पुरवायला काकी हवी आहे, मामी हवी आहे, राखी बांधायला बहीण हवी आहे, ओवाळायला बहीण हवी आहे. पण आज आम्हाला मुलगीच नको आहे महाराज. काही लोक म्हणतात कंस की नाही राक्षस होता, कंस दुष्ट होता, पण मी म्हणेन कंस चांगला होता. का? त्याने चुलत बहिणीची मुलं मारली, तेही जन्माला आल्यावर मारली. आम्ही स्वतःच्याच मुली मारतो, जन्माच्या आधीच मारतो. म्हणून कुठेतरी कंस आपल्यापेक्षा चांगला आहे, कंस आपल्यापेक्षा कुठेतरी चांगला आहे. ज्याने चुलत बहिणीची मुलं मारली, आम्ही स्वतःची मारतो. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव सर्व जगाने केला महाराज, पण त्या जिजाऊ माऊलीला कसे विसरलो आपण, जिने गर्भात शिवाजीला धारण केलं, जिने गर्भामध्ये छत्रपती शिवराय धारण केले, तिला कसं आम्ही विसरलो. आज हनुमंतराय महान आहे हे आपल्याला माहिती आहे, पण त्या अंजनी मातेला का विसरलो आपण, जिने गर्भामध्ये पवनपुत्र हनुमंतरायाला धारण केलं. आज भगवान श्रीकृष्ण परमात्मा संपूर्ण जगताला प्रिय आहे, पण त्या देवकीला का विसरलो आम्ही, जिने अनेक वर्ष कारागृहामध्ये, एका बंदी गृहामध्ये, त्या ठिकाणी बंदी खान्यामध्ये काढले, दुःख जीवनामध्ये सहन केलं. अरे जिला बाळ झाल्यावर स्वतःच्या जवळही ठेवता आलं नाही, लगेच पाठवून द्यावं लागलं, त्या देवकीला का विसरलो आपण. ज्या यशोदा माईने कृष्णाला जन्म सुद्धा दिला नाही, जीवापाड प्रेम केलं, त्या यशोदेला का विसरलो आपण. ती सुद्धा एक स्त्रीच आहे की नाही महाराज, ती सुद्धा एक महिलाच आहे. आज स्त्रियांच्याकडे बघण्याची दृष्टी आमची एवढी का बदलली महाराज. आज प्रत्येकाला मुलगा व्हावा असं का वाटतं, मला मुलगी असावी. मुलीसाठी नवस का नाही करत आम्ही, जसे मुलासाठी नवस केल्या जातात, मुलासाठी देवाला साकडं घातल्या जातं, मुलासाठी त्या ठिकाणी भगवंताच्या दरबारामध्ये जाऊन असे लाखो नवस आपण करतो, बोलतो, असं मुलीसाठी का नाही केल्या जात. का मला हा जीव नकोसा झालाय. आज असं कुठलं क्षेत्र आहे सांगा ना जिथे आमची स्त्री मागे आहे. आज महिला डॉक्टर आहे, महिला वकील आहे, महिला पायलट आहे, महिला इंजिनियर आहे, महिला शिक्षिका आहे, महिला कीर्तनकार आहे, महिला भागवतकार आहे. असं आज कुठलं क्षेत्र नाही ज्यामध्ये आमच्या महिला मंडळी मागे. प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आज आमच्या महिला समाजामध्ये काम करतायत. नवे नवे आज एखादा पुरुष जर समाजामध्ये समोर जात असेल ना, एव्हरी बिग मॅन बिहाइंड देअर इज अ लेडीज. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे कुणीतरी स्त्री उभी असते, हे आम्ही का विसरलो. ज्या देवहूती मातेने अनेक राजाची कन्या असून अनेक हाल अपेष्टा सहन केल्या, अरे एक नाही 9 कन्या जन्माला घातल्या, 9 कन्या त्या देवहूतीने जन्माला घातल्या, त्या देवहूतीला का विसरलो आम्ही. जिने 9 कन्या जन्माला घातल्या तिथेच कपिल भगवंत आले. देवही त्या ठिकाणी येतात जिथे स्त्रीला सन्मान आहे, कुठेही देव येत नाही. संध्याकाळच्या वेळेला आपल्या घरी भगवान शंकरजी येत असतात नंदीवर बसून, तशी आपल्या घरी संध्याकाळी लक्ष्मी माता सुद्धा येत असते, हे आपण का विसरलो. आज स्त्रीचा सन्मान समाजामधून का कमी झाला. तुम्हाला जर असं कदाचित वाटत असेल स्त्रियांचा अपमान हा पूर्वीच्या काळापासून आहे, तर ही चुकीच आहे. ज्या वेळेला खरा ब्रह्मवेत्ता कोण, खरा तत्वज्ञानी कोण असं सांगण्याची वेळ येत होती ना, त्यावेळेला गार्गी आणि मैत्रेयी सारख्या
महान तत्ववेत्या त्या ठिकाणी सांगायच्या की खरा कोण आहे, खरा ब्रह्मवेत्ता कोण आहे, एवढा महान अधिकार स्त्रियांना होता. अरे ज्ञानोबारायांची बहीण आहे मुक्ताबाई, लहान वयामध्ये ज्ञानोबारायांना तिने उपदेश केला, तिला आपण का विसरलो. अरे ज्या वेळेला या स्वराज्यावर संकट आलं ना, या आपल्या देशावर संकट आलं, त्यावेळेला घोड्याचे लगाम तोंडात पकडले, पाठीवर बाळ बांधलं आणि दोन्ही हातात तलवार घेऊन या रणांगणात उतरली ती झाशीची राणी. तिला आम्ही का विसरलो. जिने स्वतःचं रक्त सांडवलं आणि ही मायभूमी वाचवली. पाठीवर बाळ बांधलेलं होतं, तोंडामध्ये लगाम आहे घोड्याचे, दोन्ही हातात तलवार आहे, आणि जिने या भारतभूमीचं रक्षण केलं ती सुद्धा एक आईच आहे महाराज, ती सुद्धा एक आईच आहे. त्या स्त्रीला आम्ही का विसरलो. अरे आमच्या जगातली स्त्री तर एवढी महान आहे, ज्या वेळेला तिचा बाळ पाळण्यात झोपलेला होता ना, तिने उपदेश केला. ती कोण? मदालसा. तू शुद्धोसी तू बुद्धोसी निरांजनोसी संसार माया परिवर्जितोसी संसार मोह त्यज मोहनिद्रा मंदालसा वाच वाच पुत्रा. त्या मदालसीला आम्ही का विसरलो. जिने बाळ पाळण्यामध्ये झोपलेला असताना त्याला सांगितलं, बाळा हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कुर्म कीटकाचा सांधा, रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई वा गोविंदा, परिये दे मदालसा सोहम जोजो रे बाळा. तिला आम्ही का विसरलो. अशा अनेक स्त्रिया आमच्या जगामध्ये आहे. या भारत देशामध्येच नाही तर अनेक या संपूर्ण जगभरामध्ये अनेक अशा स्त्रिया. सिंधुताई सपकाळ अनाथांची माय झाली, ती आमच्या जगाची आदिशक्ती भगवतीच आहे महाराज. हा, ज्या स्त्रीला घरात सन्मान मिळाला नाही, स्वतःच्या नवऱ्याने हाकलून दिलं, ज्या स्त्रीला काही कळत नव्हतं, त्या वयात तिला पुत्राची प्राप्ती झाली, जिने अनेक हाल अपेष्टा दुःख सहन केलं, त्यात सिंधुताई सपकाळ ही या देशाची माताच आहे, ही या देशाची आई आहे. तिला का विसरलो आम्ही. एक स्त्री होती परंतु कणखर जीवन जगली, जिने स्मशानात भाकरी भाजून खाल्ल्या, जिला ना माहेरचा आसरा होता ना सासरचा आसरा होता. लहानशा लेकराला घेऊन जी दारोदार हिंडली, दारोदार फिरली, ती सिंधुताई सपकाळ या जगताची जननी आहे, माय आहे, अनाथांची माय म्हणून तिला संबोधल्या जातं. तिला का विसरलो महाराज आम्ही. आज महिलांवर जोक करणारे, टिंगल टवाडी करणारे घराघरात आहे, परंतु महिलांना मोठं स्थान देणारं जर कोणी असेल ना, ते आमचे संत होते. आमच्या संतांनी कायम स्त्रियांना सन्मानच दिलाय. कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, आधी कन्या मग पुत्र. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता, आधी माता मग पिता. आमच्या साधू संतांनी स्त्रियांना कायम सन्मानच दिलाय. आम्ही या स्त्रियांना का विसरलो. आम्हाला स्वाभिमान असायला पाहिजे या स्त्रियांचा. जिला स्वतःला जीवनात आसरा भेटला नाही, तिने कितीतरी लेकरांची ती माय झाली. सिंधुताई सपकाळ मला फार स्वाभिमान वाटतो. जिने डोक्यावरचा पदर कधी पडू दिला नाही, परदेशात गेली पण आपलं नऊवारी पातळ जिने सोडलं नाही, अशा स्त्रियांचा आपल्याला स्वाभिमान असायला हवा, गर्व असायला हवा. या स्त्रिया म्हणजे साक्षात दुर्गेचा अवतार आहे,
साक्षात जगदंबेचा अवतार आहे, या जगदंबेपेक्षा कमी नाही. आवश्यक नाही तिने तलवारच घेऊन उतरलं पाहिजे, ती सिंहावर वाघावरच बसून आली पाहिजे, आवश्यक नाही. म्हणून या स्त्रियांचा सन्मान आपल्या जीवनामध्ये असला पाहिजे. विचार करा ना, सिंधुताई सपकाळ जर ज्या वेळेला घरातून बाहेर गेल्या आणि तिने आत्महत्या जर त्यांनी त्यावेळेला केली असती, आज या जगाला माया मिळाली असती? अशी माय मिळाली असती? अजिबात नाही. अशा अनेक स्त्रिया आहेत ज्यांनी या जगामध्ये स्वतःचं नाव अमर करून गेल्या, स्वतःचं नाव इथे ठेवून गेल्या, प्रत्येक हृदयामध्ये राखून गेल्या. तरी आम्ही असं का म्हणतो महाराज की आम्हाला मुलगी नकोय, आम्हाला मुलगाच व्हावा असं आम्ही का म्हणतो? प्रभू श्री रामचंद्रजी वंदनीय आहेत, प्रत्येक हृदयामध्ये आहे, पण त्या कौशल्येला का विसरलो आम्ही, जिने त्या रामाला सुद्धा उदरात धारण करण्याची क्षमता ठेवली. भगतसिंग, राजगुरु, सुखदेव महान आहे या जगताकरिता, पण ज्यांना हृदयामध्ये ज्या आईने धारण केलं तिला का विसरलो आम्ही? म्हणून कन्या सुद्धा जन्माला आली पाहिजे, स्त्री सुद्धा जन्माला आली पाहिजे. कारण हर माँ बेटा चाहेगी तो बहू कहाँ से लाएगी. प्रत्येक आईला जर वाटलं मला मुलगा व्हावा तर तुम्हाला सुना पण मिळाल्या पाहिजे ना, बरोबर आहे की नाही? तुम्हाला सुना पण मिळाल्या पाहिजे. आज तर मुलगा ज्या दिवशी जन्माला येतो ना त्या दिवशी आई सासू होण्याचे स्वप्न बघते. लग्न केल्यावर मग तिला काही दिवसांनी पश्चातापही होतो म्हणा, असं वाटतं 2-4 वर्ष उशिरा केलं असतं तर बरं झालं असतं. पण कन्या ही जन्माला आली पाहिजे. ज्या वेळेला ती तिच्या आईच्या गर्भामध्ये असते ना, ती तिच्या आईला प्रार्थना करत असते.